नगर जिल्ह्यात 1327 ग्रामपंचायती आहेत। त्यापैकी तब्बल 757 ग्रामपंचायतींची मुदत ही 1 जानेवारी 2026 ते 28 फेब्रुवारी 2026 या कालावधीत संपणार आहे। म्हणजेच तेथील सरपंच व सदस्यांची 5 वर्षांची मुदत संपणार आहे। या सर्व ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या, परंतु हे प्रकरण न्यायालयात नेल्यानंतर आदेशात पुन्हा फेरबदल करण्यात आला। आता पूर्वीचे सरपंच पुन्हा 6 महिने त्या ग्रामपंचायतीचा कारभार हाकणार आहेत। म्हणजेच इतिहासात पहिल्यांदाच त्या सरपंचांना 5.5 वर्षे पदावर राहता येणार आहे। नेमकं काय आहे हा गफला, हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। नगर जिल्ह्यात 2025 मध्ये तब्बल 99 ग्रामपंचायतींची मुदत संपली होती। तेथे प्रशासक राज अस्तित्वात आहे। जिल्हा परिषदेचे सीईओ आणि कलेक्टर यांना तसे आदेश देण्यात आले होते। आता 2026 मध्ये राज्यातील तब्बल 14,000हून अधिक ग्रामपंचायतींची मुदत संपणार आहे। त्यात नगर जिल्ह्यातील 757 ग्रामपंचायतींचा समावेश आहे। विभागवार आकडेवारी पाहिली तर नाशिक विभागातील 2,476 ग्रामपंचायती, कोकण विभागातील 798 ग्रामपंचायती, पुणे विभागातील 2,870 ग्रामपंचायती, छत्रपती संभाजी नगर विभागातील 4,134 ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे। येथे प्रशासक राज लावण्याच्या हालचाली सुरू असतानाच हा वाद थेट न्यायालयात गेला। त्यानंतर तेथे प्रशासक येण्यास आडकाठी आली। 2025 व 2026 या 2 वर्षात मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका अजूनही 6 महिने होणार नाहीत, असं चित्र आहे। कारण सध्या राज्यातील 12 जिल्हा परिषदा व 125 पंचायत समित्यांच्याच निवडणुका झाल्या आहेत। उर्वरित तब्बल 20 जिल्हा परिषदांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत। या जिल्हा परिषदांचे काढलेले आरक्षण हे 50% पुढे गेल्याने तो वाद सध्या न्यायालयात प्रलंबित आहे। त्यावर आता मार्च महिन्यात सुनावणी होईल। या सुनावणीनंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचे चित्र स्पष्ट होईल। तो काळ परीक्षांचा असल्याने निवडणुका घेण्यात अडचणी येतील। त्यानंतर पावसाळ्याच्या 4 महिन्यातही निवडणुका घेता येणार नाहीत। म्हणजेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका थेट दिवाळीपर्यंत रखडणार असे चित्र आहे। आता जिल्हा परिषदांच्या निवडणुकाच दिवाळीपर्यंत रखडणार असल्याने ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा विषयच येणार नाही। त्यामुळे तेथील कारभार पुन्हा सरपंचाकडे देण्याचे आदेश देण्यात आले आहेत। ग्रामविकास विभागाने मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर पुढील 6 महिने विद्यमान सरपंच यांची नियुक्ती करण्याचे राजपत्र प्रसिद्ध केले आहे। त्यानुसार झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत। 1 जानेवारी 2026 ते 28 फेब्रुवारी 2026 या कालावधीत मुदत संपलेल्या किंवा संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंचच प्रशासक म्हणून यापुढे काम पाहणार आहेत। जर सरपंचांनी राजीनामा दिलेला असेल, तो अज्ञातवासात गेला असेल, अपात्र झाला असेल, मयत असेल किंवा इच्छुक नसेल, तर अशा ग्रामपंचायतींची माहिती जिल्हा प्रशासन घेत आहे। ज्या ग्रामपंचायतींमध्ये सरपंच व उपसरपंच दोन्ही पदे रिक्त आहेत, अशा ग्रामपंचायतींची माहिती तातडीने कार्यालयाला सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत। जेथे सरपंच नाही अशा ग्रामपंचायतीतील विद्यमान उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांची प्रशासकीय समिती स्थापन करण्याबाबतचे आदेश शासनाने दिले आहेत। आता नगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातील किती सरपंच 5.5 वर्षे कारभार हाकतील ते पाहू। अकोले तालुक्यातील 51, संगमनेर तालुक्यातील 94, श्रीरामपूर तालुक्यातील 27, कोपरगाव तालुक्यातील 29, राहाता तालुक्यातील 25, राहुरी तालुक्यातील 44, नेवासा तालुक्यातील 59, शेवगाव तालुक्यातील 48, पाथर्डी तालुक्यातील 77, जामखेड तालुक्यातील 49, श्रीगोंदा तालुक्यातील 56, कर्जत तालुक्यातील 54, पारनेर तालुक्यातील 87 आणि अहिल्यानगर तालुक्यातील 57 सरपंच मुदत संपूनही पुढचे 6 महिने ग्रामपंचायतीचा कारभार पाहणार आहेत। मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।